गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूल चत्वारी वाचा, नमो पंथांतया राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच मला आज असं वाटलं की कालचाच विषय डाऊन सिंड्रोमचा आजही पुढे न्यावा, म्हणून तोच विषय आपण आजही पाहतोय. डाऊन सिंड्रोम हा जेनेटिक स्वरूपाचा अशी एक कंडिशन आहे. ही एखाद्या वेळेला एका मुलामध्ये दिसली म्हणून त्याच कपलच्या दुसऱ्या मुलामध्ये दिसायलाच पाहिजे असं काही नाही, हे इथे समजून घ्यायला पाहिजे. त्याच वेळेला ही जेनेटिक डिफॉर्मिटी जरी असली तरी ती वंश परंपरेने येणारी नव्हे, हेही समजून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की आपल्याला असं वाटतं की ऑटिझम ही अशी जेनेटिक डिफॉर्मिटी आहे आणि ऑटिझम एकमेकांशी संबंधित अशा स्वरूपाच्या कंडिशन्स आहेत असंही आपल्याला वाटत असतं. जरी हे बऱ्याच वेळा दिसतं की ऑटिझम हे लक्षण डाऊन सिंड्रोम असणाऱ्या लोकांमध्ये बहुतांशी दिसतं, असं जरी दिसलं तरी या दोन्ही कंडिशन्स वेगळ्या आहेत, फक्त त्या कोएक्झिस्ट एकत्र दिसू शकतात. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की या दोन गोष्टी एकमेकांची लक्षणं आहेत. इथे आयुर्वेदाचा विचार पाहायचा तर एवढंच आम्ही सांगतो आयुर्वेदाचे लोक की प्रेग्नन्सी नेहमी प्लॅन्ड असावी, ही ऍक्सिडेंटली राहिलेली प्रेग्नन्सी असू नये. आणि यातून अशा प्रकारचे विकार होऊ शकतात असं आयुर्वेदाच्या संहितांचं किंवा सांगावं आहे असं इथे प्रांजळपणे नमूद करावं असं वाटतं. कारण ज्या वेळेला एखाद्या जीनची एक्स्ट्रा कॉपी होते किंवा एखादं जीन दुसऱ्या जीनला चिकटून राहतं आणि त्या दोघांचं एक्सप्रेशन एकाच वेळेला होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जेनेटिक डिफॉर्मिटी ज्या दिसतात, त्याच्यामध्ये वातपित्त कफाचं संतुलन हे बिघडलेलं असणं हेच त्याला मुख्यतः कारणीभूत असतं. आणि त्यामुळे गर्भ राहण्याच्या आधी माता पित्यांनी भविष्यातल्या या माता पित्यांनी आपली वातपित्त कफाची कंडिशन, आपली स्थिती योग्य आहे की नाही हे आयुर्वेदज्ञाकडनं तपासून घ्यायला पाहिजे असं आमचं प्रामाणिकपणे सांगावं आहे. पण आज एकंदरीत लग्न उशिरा होणं आणि नंतर संपूर्ण ते दोन्ही जे पार्टनर्स आहेत ते आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात आणि त्यांची एकंदरीत लाईफस्टाईल इतकी वेगळी आणि इतकी वेगळी असते की त्यातून अशा प्रकारच्या विकृती या होणं खूप स्वाभाविक आहे असं आम्हाला एकंदरीत पाहताना वाटतं. आणि त्यामुळे एवढं सांगावं असं वाटतं की अशा स्वरूपाची ह्या ज्या गोष्टी होतात त्या प्रिव्हेंटेबल आहेत आणि त्याच्यासाठी आधी आपण म्हणजे जे माता पिता भविष्यातले माता पिता आहेत त्यांनी सावध राहून आपली प्रकृती आधी नॉर्मल करायला पाहिजे. आपलं दिनचर्या ऋतुचर्या ही सुधारली पाहिजे, आपल्या हॅबिट्स या आधी सुधारल्या पाहिजेत आणि त्यातून अशा गोष्टी होणं टळेल असं आयुर्वेदाचं स्पष्ट सांगणं आहे. एवढंच प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं आणि तेवढ्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हे जरूर तुम्ही शेअर करा, तुमच्या कॉमेंट्सही पाठवा आणि तुमचे आणखी प्रश्न असतील तर तेही पाठवा. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आहे ती माहिती समजून घ्या आणि जरूर आमच्या या सदरामध्ये गप्पा मारायला या, कारण या गप्पा माझ्या दिशेनेच फक्त चालतील आणि तुमच्याकडनं कुठलेच कॉमेंट्स किंवा येणार नाहीत हे असू नये. त्यामुळे तुमचे प्रश्नही पाठवा
तुमचे सजेशन्सही पाठवा. आपण हा कार्यक्रम अधिकाधिक उत्तरोत्तर चांगला करायचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.